इकी जर असली ना इकी तर सगळी जागा होतील. पण काय शेतकऱ्यांनी एकत्र झालं पाहिजे. बरोबर का? आपली इकी आहे का? या मानदेश इकी नाही रे, आमची इकी नाही. नाही तर हे काय करतात आणि इकी जर झाली ना पळताबुई थोडी होईल यांची. हा मग कसा घ्यायचा पावठा. राजकारणी ह्यात इंटरेस्टच घेत नाहीत, काय चाललंय ते बघत पण नाहीत कोण. कोणी सुद्धा लक्ष देत नाही आणि इथं शेतकऱ्याचं काय चालत नाही. हे बघ मांड इथं तू बाजूला चल. असे म्हणते. हो हो मासावडीत कशी परिस्थिती आहे? मासावाडी एकदम सुका भाग आहे. अजिबात बस केलं. आता ऐक माझं गाव गंगोती. वोटिंग येईल ना आता वोटिंग फॅमिली 4 मेंबर आहेत माझ्या. अजिबात कुणाला जाऊ देणार नाही वोटिंगला वैयक्तिक. पण सगळ्यांना असं केलं पाहिजे. हे परवडतं का तुम्हाला? परवडत नाही तर पण काय करणार, पर्याय नाही ना. शेतकरी त्याच्या मालाचा भाव ठरवतो का कोण ठरवतो? शेतकरी नाही ठरवतो, व्यापारी ठरवतात, दलाल ठरवतात. शेतकऱ्याला चान्सच नाही मालाचा दर ठरवायला. देशाला स्वातंत्र्य मिळालं, 80 वर्ष झाली. शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालंय का? शेतकऱ्याला मेल्यावर स्वातंत्र्य मिळालं अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची. अजिबात नाव काढू नका. आम्हाला काय विचारूया सर्वसामान्यांना. हा तुला काय प्रश्न उत्तर द्यायचे ते आम्ही देऊ. राजकारणात पुढे कुठल्याच पक्षाचं नाव काढायचं नाही. आता एवढी पेंडी तुम्हाला सांगतो, निदान 10 रुपयाला शेतकऱ्यापासून गेली पाहिजे का नाही. शेतकरी मागं उभा आहे पण ही घालवती ती 2 रुपयाला. फुकाट माल जातो ह्यो. काय करायला आलाय इथं बाजारात? वांगी घेऊन आलोय. मला पावती देतात का? पावती होय नाही, बिल देते ते इथं होईल ती. पावती नाही अजून दिली. पावती तिकडे बरं. इकडं सभापती आहे, इकडं नाही. इकडं मालकच नाही कोण. काय बोलताय? हो डायरेक्टच बोलतोय आणि इनडायरेक्ट नाही बोलत मी. कोणी सांगावं या बा ह्याला मालकच नाही. कोणच मालक जबाबदार मी तर कोण पैसे नाही. स्वतः पावती अकोल्याला देतात. पावती नाही ती देत. पावती इथं पावती देत नाहीत. नाही ती देत. पावती आता बोलायला गेलं का परत यांचा माल घेत नाही कोण, असं म्हणून शेतकरी जाग्यावर बसते ती. बरोबर. आता शेतकऱ्याकडून 10% कमिशन घेतलं जाते. 10%. 10% कुठंच परवडत- नाही महाराष्ट्रात. हा? महाराष्ट्रात कुठंच परवडत नाहीये. 10% कमिशन. तुम्हाला मान्य आहे का? मान्य नाही पण काय करणार, पर्याय नाही ना. तुमचं कुठलं गाव? फळवणी अवताडे. अवताडे. हा ते शेतकऱ्याकडून 10% घेतलं जातं. हा 10% घेतलं. एवढं नाही ना. अकलूला कमी आहे का आडत? आडतच नाही. महाराष्ट्रात नाही आपण आडत. आडत कुठंच नाही. हा इथंच 10% घेते ती. अकलूज मध्ये किती दिवसापासून जातात? अकलूज जवळजवळ 15 वर्ष झालं मी तरकारी करतोय. बर. हा कुठले बाजार फिरतात? अकलूज महोद हे महोदला बी घेते ती आडत. इथं बी आडत जास्त घेते ती. मोहल्ला किती घेतात? हे 10च घेते ती महोद. 10%. हा आणि अकलूजला घेत नाही. अकलूज आडत घेत नाही. बारामतीला? बारामतीला घेते ती आडत. नाही ती तिकडे मोठ्या बाजारला कुठल्याच घेत नाही. इथंच विट्याला? घेते. मसवडलाच घेते ती आता. तुमचं गाव कुठलं सांगा? मसवडचं. काय म्हणणं आहे तुमचं? अहो 10% आडत घेते तिथं. हा कुठं महाराष्ट्रात तर आहे का आडत 10%? बरोबर. 10% आडत घेतात. दुसरी गोष्ट पावती नाही त्याला, काय नाही पावती देत नाहीत. नाही. तुम्ही किती वर्षापासून इथे येता? ते आता निलाव चालू झाल्यापासून, गेल्या वर्षीपासून लिलाव कधीपासून चालू झाला? 1-1.5 वर्ष झालंय. बर. मग त्याच्या अगोदर? काय नव्हतं इथं, निलाव नव्हता. त्याच्या अगोदर काय शेतकरी डायरेक्ट यायचे आणि विकायचे? व्यापाऱ्यांना द्यायचे. व्यापाऱ्याकडे जाऊन विकायचे. ठीक आहे. आणि आता आडते आले. आडते. आडते कोण कोण आहेत? 3 जण आहेत. एक खांडेकर, हा फारुख काजी, ते तिसरं कोण आहे? नरळे. हे 3 जण आडते आहेत. तर ह्यांना परवानगी दिली का? काय माहित आता त्यांना परवानगी आहे का नाही. बर. आता तुम्ही शेतकरी आहे का? शेतकरी तुम्ही काय माल आणलाय? आणलाय. इकी जर असली ना इकी तर सगळी जागा होतील. पण काय शेतकऱ्यांनी एकत्र झालं पाहिजे. बरोबर का? आपली इकी आहे का? या मानदेशातला शेतकरी एकवटला पाहिजे. मानदेश असू नाही तर अजून कुठला खटावचा, कुठला सातारा, कुठला पुण्याचा असू, शिरूरचा असू. इकी नाही रे, आमची इकी नाही. नाही तर हे काय करतात आणि इकी जर झाली ना पळताबुई थोडी होईल यांची. हा मग कसा घ्यायचा पावठा आणि कशी वांगी घ्यायची, कसा टमाटा घ्यायचा आणि कोथिंबीर समजेल, सगळ्याला समजेल. हा एवढंच आहे, बाकी काय माझं म्हणणं नाही. मग आता तरुण पोरं एकवटलीत की? हा? तरुण पोरं एक झाले. त्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला. नाही ना, ती विषय शिक्षणाचा आला त्याचा नाही. ते शिक्षणात पोरं- शेतकऱ्याला आपलं चाललेलं शेतकरी एकवटत नाही. हाय की त्यांचा हाच विषय आहे. तो जर झालं ना काय दिल्लीला झालं आणि तू स्वतः होतात, तुझा सत्कार करायलाही मी होतो. केला का? तू त्या आंदोलनात होता. एवढंही सांगतो. म्हणजे आम्ही साधं शेतकरी असतो, आमचं लक्ष पण असतं बरं का. हा पण सर्वसामान्य आम्हाला कोण गिनत नाही, त्यामुळे आम्ही सहसा तिकडं दुर्लक्ष करतो ना. आता तर पूर्णच केलं. आता ऐक माझं गाव गंगोती. वोटिंग येईल ना आता वोटिंग
फॅमिली 4 मेंबर आहेत माझ्या. अजिबात कुणाला जाऊ देणार नाही वोटिंगला, वैयक्तिक. पण सगळ्यांना असं केलं पाहिजे. माझ्या एकट्यानं फरक पडत नाही. अलग लक्ष. मी बरोबर मुद्देसूद तालुक्यानं जर घरात बसले वोटिंगला आणि 2 मेंबर गेले तर झालं त्यांचं इलेक्शन. बसा घरात मांडणारी अशी आहे ती पुढारी. मुद्दे मांडताय तुम्ही. मला सांगा, तुम्ही आता जे बोलला आणि शेतकरी- मुद्देसूद मध्ये काळजाळ आमच्या लागतंय. हे बघ, आता भाजी आणली होती ना, इथं लागतंय. हे बघ, पैसा ह्याचा आहे, फुकटचं नाही. काल सकाळ पहाटे 5 पासून बायको, दोघं नवरा बायको आम्ही ती भाजी तुडतोय आणि इथं आणून ओतली. किती रुपयाला गेले? मनासारखा भाव नाही मिळाला. किती रुपयाला गेले? 40 रुपयानं पावटा गेला. किती रुपयाला जायला? 40 हा 80 90 100 रुपयानं जायला पाहिजे होता. जी मेहनत आहे त्यातून मी धाम सांगितलं, एवढा जायला पाहिजे होता. नाही ना जात. काल तर उधळून गेलोय 25 रुपयानं. हा हे बघ, ते आहेत बघ व्यापारी आहेत, त्यांना विचार. त्यांची मजबुरी आहे. जी घेणारी होते ना, कोणच नाही इथं. हा दे 20 न दे 10. ते काय म्हणले, जावा घेऊन बाबा, तुम्हाला परवडतंय का द्या. घरी नेऊन काय करू त्याला, जनावराला घालू का, खायचं काय. मेहनत केली, काय करायचं त्याला, खर्च केलाय. सरकार एवढं म्हणतंय की शेतकऱ्यांसाठी आम्ही करतोय. सरकारचं नावच काढलो. सरकारवर अतिशय बरोबर. नाही, नाही. नाही, तुमचं बरोबर आहे. अजिबात कुणाचं नाव काढलो. सॉरी, मी करचेंचं नाव घेतलं. नाही नाही खरं आहे. बरोबर. करचे साहेब माझं दुश्मन नाहीत. तुमच्या भावना आहेत. हा, महादेव जानकरी माझेच आहेत, हा. दुश्मन नाहीत. पण मला पुढाऱ्यांचं सरकारबद्दल आणि सरकारी कर्मचारी आहेत ना कोण कोण, अजिबात बोलायचं नाही. कुणी पोलीसवाले असो, कुणी असो, बरोबर बरोबर. यांच्याबद्दल आपल्याला कारण अजिबात तुम्हाला तेवढा उत्तर त्रास नाही, झालाय. उत्तर द्या. तर बघा, तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही. हा? तुम्ही शेतकरी आहे काय? मग? तुम्ही शेतकरी आहे का? दोन्ही व्यापारी शेतकरी तरुण शेतकरी आहे. हो, तरुण किती वय आहे तुमचं? वय 30. शेतकरी आहे. मला सांगा, 30 वर्षाचा तुम्ही शेतकरी आहे आता. मग आता तुम्ही ही परिस्थिती बघताय, तरी सुद्धा शेती का करताय? शेती आता कसं करायला लागणारच आहे. आपल्याला काही शिक्षण एवढं झालं नाही, त्यामुळे शेती करावी लागते. पर्याय नाही त्याला. काय काय पिकवता? आपलं मका, ज्वारी, वाटाणा, आपले तरकारी भाजीपाला वगैरे करतोय सगळं. बरं, आता तुम्ही किती बाजार फिरता? बाजार 3-4 बाजार करतो सध्या. कोणकोणते? मय, मराठी, शिंगणापूर, वावरे करतो. हा, आपल्या तालुक्यात करतो, जवळच्या आसपास. ओके, म्हणजे आठवडी बाजार करता. आठवडे बाजार तर आता कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आपली ही बाजारपेठ आहे. आहे की. तर तिथं तुम्हाला काय काय सुविधा मिळतात? सुविधा तसं इतकं भरपूर नाही, काय असं बाकीचं सगळं म्हणजे कसं आवकवर असतं इथं सगळं. जास्त आवक झाली तर दर कमी होणार, आणि जर कमी झाली तर जास्त दर होणार. असं आहे ना. जास्त मला येणं आहे सगळं. तुम्ही माल घेऊन आडत्यांना विकता का? हा ना, आपलं स्वतः बघायचा माल बाजार विकायचा. तुम्ही आडत्याकडून घ्यायचं? अडचण घ्यायचं, विकायचं, आणि घरचा माल आपला असतो. बरं 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 बरं. मला सांगा, आता इथं तुम्हाला पावती दिली जाते का? पावती नाही भेटत आपल्याला. का? काय माहिती, आपल्याला माहित नाही. एवढं वर्ष 2-3 वर्ष झाला पण करतो येतो, पण नाही, पावतीचं नाही, काय विषय नाही. वयवर लिखी असतं सगळं. हिशोबाला नाही काय अडचण. तुम्ही तरुण शेतकरी आहे आणि चांगला व्यापार देखील करता. हा, दोन्ही करतो. फक्त दलाल की करत नाही? तसलं नाही, आपल्याला जमत पण नाही. आपल्याला तसलं काय करायचं नको. कष्टाचा पैसा आपलं काय असेल ते असलं लाडी लुबाडी नको आपल्याला. काय आता हे दलाल जे शेतकऱ्याकडून माल घेतात आणि आपल्याच व्यापाऱ्यांनी विकतात. बरं, एक ते काय 10-20 रुपये बघणार काढायला. शेतकरी आपलेच, व्यापारी आपलेच. आता तसंच आहे. लोटालोटीचा बाजार असतो. दलाल कुठले आहेत? इथलेच आपले सगळे शेतकरीच दुसरं कोण आहे. बरोबर बरोबर. तर हे बदल झाला पाहिजे का? व्हायला पाहिजे. काय तर सभापती कोण आहेत आपले? सभापती आता काय माहित आपल्याला. सभापती आता शिंगाडी काहीतरी होतं ना. नाही, ते मार्क ते पंचायत समिती समितीच्या इथं. कृषी उत्पन्न बाजार समिती. ते नाही आपल्याला माहिती. एवढं जी माहिती आहे ती माहिती आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती माहित नाहीत? नाही आपल्याला माहिती. संचालक एखादा? काय नाही आपल्याला तसलं मत. नगर परिषद माहिती आहे थोडं, नगरपालिकेचं तेवढे, नगराध्यक्ष थोडं माहिती आहे बस थोडं. ठीक आहे, चल. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.